नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। नागपूर हिट अँड रन प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांचे मौन, बावनकुळे यांनी वक्तव्य टाळले। रमाबाई आंबेडकर नगरात आढळला कुजलेला मृतदेह, परिसरात उडाली खळबळ। माहिती व मनोरंजनाची 23 वर्षे पूर्ण, आरआरसी वर्धापन दिन जल्लोषात साजरा। अखेर आनंदाचा शिधा, किटचे वाटप सुरू, आरआरसी बातमीनंतर प्रशासनाला आली जाग। देशमुख कुटुंबामध्ये 2 पिढ्यांचा वारसा, श्री महालक्ष्मीची स्थापना व विसर्जन संपन्न। आता सविस्तर बातम्या। नागपूर हिट अँड रन प्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोला दौऱ्यादरम्यान कुठलेही वक्तव्य करणे टाळले आहे। शिवसेना ठाकरे गटातर्फे हिट अँड रन प्रकरणी बावनकुळेंवर आरोप करण्यात येत आहे। सुषमा अंधारे यांनी बावनकुळे यांचा मुलगा संकेतचे मेडिकल का झाले नाही असा सवाल उपस्थित केला होता। तर संजय राऊत यांनी या प्रकरणातील 3 जणांनी हॉटेलात बीफ खाल्ल्याचा आरोप केला। सुषमा अंधारे यांच्या आरोपाला उत्तर पोलिसांनी दिलंय, तर संजय राऊत यांच्या प्रश्नाचं उत्तर हॉटेल मालकाने दिलं असल्याचं म्हणत या आरोपांवर बावनकुळे यांनी बोलणं टाळलं आहे। तर गोंदिया भंडाराचे खासदार प्रकाश पडोळे यांच्या गाडीच्या बोनटवर बसून पूर परिस्थिती पाहणी करत असल्याच्या व्हिडिओवर बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे। भंडारा गोंदियाची जनता लवकरच निर्णय घेईल असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे। जेव्हा निवडणूक होती लोकसभेची तेव्हा सांगितलं होतं की काही लोक सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले आहेत, काहीला घराणेशाही आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्याला घराणेशाही नाहीये, पायी पायी सुद्धा पूर पाहणी करू शकतो। पण तेव्हा जनतेने भंडारा गोंदियाचं आमचं ऐकलं नाही। तेव्हा आम्ही सांगितलं होतं की हाय प्रोफाईल लोक आहे, 5 वर्ष हाय प्रोफाईल वागतील। आमचे सुनील मेंढे बिचारे पायी पायी फिरायचे, आता पडोळे बोनटवर फिरतात। तर भंडारा गोंदियाची जनताच निर्णय करेल। तर बडनेरा मतदारसंघातून रवी राणा यांनी उमेदवारी मागितली असल्याचं म्हणत त्यांनी आमचे जे कार्यकर्ते नाराज होतील त्यांना सांभाळू असेही बावनकुळे म्हणाले। हे तर महायुती ठरवेल, हे तर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल। त्यांनी सांगितलं फडणवीसांनी आम्हाला हिरवी झेंडी दिलेली आहे, यावर वाद सुरू आहे। असं आहे, ते सिटिंग आमदार आहे आणि सिटिंग आमदारला वाटतं कुठलाही तो आम्हाला सीट मिळाली पाहिजे, मी लढलो पाहिजे, काय गैर काय सीट मिळाली पाहिजे आणि मी लढलो पाहिजे, सिटिंग आमदारला वाटतं। त्यामुळे गैर काही नाही आहे। त्यांनी महायुतीकडे मागणी केली आहे, महायुती योग्य निर्णय करेल। पण भाजपचे नेते कार्यकर्ते नाराज आहेत त्या ठिकाणी। यावेळी एका पदावर कुणी एकच लढू शकेल, काही नाराजी होईल, काही विजय होईल। त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्याला सांभाळण्याची शक्ती आमच्याकडे आहे। आमचे जे काही कार्यकर्ते नाराज होतील त्यांना आम्ही सांभाळू। अकोला शहरातील हरिहरपेठ परिसरातील रमाबाई आंबेडकर नगर येथे एका बंद घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली होती। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत। हरिहरपेठ परिसरातील रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील एका बंद घरातून गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड दुर्गंधी येत होती। येथून जाणाऱ्या नागरिकांना नाकावर हात ठेवून पुढे जावे लागत होते। या बंद घरात केटरिंगचे काम करणारे अनिल सरोदे हा माणूस त्याच्या वृद्ध आईसोबत राहत होता। तेव्हा परिसरातील नागरिकांनी या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली। घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर हा मृतदेह नक्कीच अनिलचाच आहे असा एक अंदाज पोलिसांनी लावला। परिसरात राहणाऱ्या अनिलच्या नातेवाईकांना सुद्धा बोलावले, परंतु त्यांनी ही लाश अनिलचीच आहे की नाही ही शंका व्यक्त केली। त्यामुळे पोलीसही कोड्यात पडले होते। मृतदेह सडल्याने ओळख पटविणे कठीण झाले होते। त्यानंतर अंगावर सूज आल्याने पोलिसांना त्याचा चेहरा ओळखणे कठीण झाले। घरातील गंभीर आजारी वृद्ध महिलेलाही बाहेर काढले। फिंगरप्रिंट तज्ज्ञांची टीमही घटनास्थळी पोहोचली होती। पोलिसांनी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली। वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरूच होती।
हा मृतदेह नक्की कोणाचा आहे, पोलीस तपासात त्याचे गूढ उकलणार आहे. मेरे फोन पे ही फोन लगा हा घर कोणाचा आहे? माझे सासूच राहते. मग हा तुमचा देराज आहे ना? आता नक्की आम्हाला सांगितलं एवढा जाडा नाही पण ते खूप कोणते निपक्ष निस्पृह पत्रकारितेचे व्रत घेऊन अखंड कार्यरत असणाऱ्या RRC न्यूज नेटवर्कचा 23वा वर्धापन व RRCचा बाप्पा मोरयारे विशेष सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांसह जल्लोषात संपन्न झाला. संपूर्ण देशमुख परिवाराच्या उपस्थितीत गणपती बाप्पांच्या आरतीने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी केक कटिंग करून वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी शहर उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी, परिवीक्षाधीन उपविभागीय अधिकारी पूजा पवार, पोलीस निरीक्षक श्री वायदंडे, RRC नेटवर्कचे संस्थापक संचालक प्रदीप देशमुख, कार्यकारी संचालक पंकज देशमुख, कार्यकारी संचालिका ऋतुजा देशमुख, श्रेया देशमुख, चिन्मय देशमुख, परीक्षित देशमुख, क्रिश देशमुख, स्मित देशमुख, युनिट हेड राजेश निखाडे, प्रोग्रामिंग प्रमुख पल्लवी डोंगरे, सहसंपादक विशाल बोरे, सिनियर एडिटर मनीष देशमुख यांच्यासह RRC परिवारातील सर्व सदस्य प्रतिनिधी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्यरंग, कथ्थक केंद्राद्वारे गणेश वंदना, तनुश्री भालेराव प्रस्तुत स्वरश्री इव्हेंटद्वारे गणपती बाप्पांची सुरेल गाणी प्रथम तुला वंदितो कार्यक्रम करण्यात आला. सोलो डान्स परफॉर्मन्समध्ये आराध्या मुळे आणि उन्नती शिरसाट यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. सर्व मान्यवरांना सन्मानाचा शेला आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कावड रील स्पर्धेत प्रोत्साहनपर बक्षीस द ओन क्रिएटर शिवम दुबे व क्लिक इट अजित यांना, तर प्रथम क्रमांक श्रीराज राजेश्वर भगवान पेज, द्वितीय क्रमांक अकोलावाला पेज आणि तृतीय क्रमांक आय लव्ह अकोला पेज या व्हिडिओ क्रिएटर्सला देण्यात आले. तोरे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलानी वसा टाळ घोषातून साद येते तुझी दावी तो वैष्णवाना दिशा. वाटला मेघ तू सावळा मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनी तुळशी माळा गळाया वाट दावीस त्या जीव झाला पुढा भाव. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती. जय देव जय देव. गणेशोत्सवाला 5 दिवस उलटूनही नागरिक आनंदाच्या शिध्यापासून वंचित असल्याबाबतचे वृत्त RRC सिटी न्यूजवर प्रसारित होताच पुरवठा विभागाला जाग आली असल्याने अखेर आनंदाचा शिधा किटचे वाटप सुरू करण्यात आले. गणेशोत्सव काळात राज्य सरकारने शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. परंतु गणेशोत्सवाला 5 दिवस उलटूनही आनंदाच्या शिध्यापासून नागरिक वंचित होते. आनंदाचा शिधा न मिळाल्याने नागरिकांनी सरकारी धान्य दुकानदारांबाबत रोष व्यक्त केला होता. नागरिकांचा रोष वाढल्यामुळे धान्य दुकानदारांनीही आपली दुकाने बंद ठेवली होती. याबाबत RRCने वृत्त प्रसारित करताच पुरवठा विभागाला जाग आली असून आता आनंदाचा शिधा किट वाटप सुरू करण्यात आले आहे. वृत्त प्रसारणानंतर पुरवठा विभागाने शहरातील बहुतांश रेशन दुकानांमध्ये आनंदाचा शिधा किट उपलब्ध करून दिला आहे. गुरुवारपासून शहरातील अनेक रेशन दुकानांमध्ये नागरिकांना 1 किलो हरभरा डाळ, 1 किलो सोयाबीन तेल, 1 किलो साखर आणि 1 किलो रवा मिळण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांच्या समस्येवर RRC न्यूजने आवाज उठवल्याने गणेशोत्सव गोड झाला. लाभार्थी नागरिकांनी RRC न्यूजचे आभार मानले आहेत. हिंदू धर्मात सण उत्सवाचे आगळे वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक सणाला एक परंपरा आणि संस्कृती लाभलेली आहे, ज्यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी लाभते, सकारात्मकता वाढते.
हाच वारसा अकोल्यातील विजयराव देशमुख यांच्या कुटुंबियांनी जपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर अध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या सुधीर कॉलनीतील मोगरा या निवासस्थानी संपूर्ण देशमुख कुटुंबियांच्या उपस्थितीत ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी यांचे मंगळवारी आगमन झाले, तर बुधवारी माता गौरीचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विजयराव देशमुख यांच्या कुटुंबात 2 पिढ्यांपासून श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे. गौराई उत्सवामध्ये संपूर्ण देशमुख कुटुंब आनंदाने सहभागी होते. पहिल्या दिवशी गौरी आवाहन व स्थापना, दुसऱ्या दिवशी आरती व महाप्रसाद, तर तिसऱ्या दिवशी गौराईचे विसर्जन करण्यात येते. बुधवारी देशमुख परिवारातील सर्व कुटुंबियांनी श्री महालक्ष्मीची महाआरती केली. यावेळी देशमुख कुटुंबातील सर्व कुटुंबीय उपस्थित होते. पाहुयात गौराई उत्सवाची एक झलक. सोन्याच्या पावलाने ज्येष्ठ कनिष्ठा आल्या, ओवाळतो कपुराने, भक्ता प्रसन्न झाल्या, प्रसन्न झाल्या. सोन्याच्या पाऊलाने ज्येष्ठा कनिष्ठा आल्या, ओवाळतो कपुराने, भक्ता प्रसन्न झाल्या, प्रसन्न झाल्या. सोन्याच्या पावलाने ज्येष्ठा कनिष्ठा आल्या, ओवाळतो कपुराने, भक्ता प्रसन्न झाल्या, प्रसन्न झाल्या. सोन्याच्या पावलाने कुंकुवाने घातला सडा, मुखी तांबूल विडा, हाती शोभे हिरवा चूडा, दिला प्रसादाचा पेढा, प्रसादाचा पेढा. सोन्याच्या पावलाने ज्येष्ठा कनिष्ठा आल्या, ओवाळतो कपुराने, भक्ता प्रसन्न झाल्या, प्रसन्न झाल्या. सोन्याच्या पावलाने नेत्रांच्या लावल्या वाती, पंचप्राणांच्या ज्योती, आरती भक्त गाती, तेथे नाविन्याच्या ज्योती, नाविन्याच्या ज्योती. सोन्याच्या पावलाने ज्येष्ठा कनिष्ठा आल्या, ओवाळतो कपुराने, भक्ता प्रसन्न झाल्या, प्रसन्न झाल्या. सोन्याच्या पावलाने अकोला शहरातील गौरक्षण रोड मुक्ता प्लाझा येथील फ्युजन जिम येथे 11 सप्टेंबर रोजी अकोल्याचे नवनिर्वाचित युवा खासदार अनुप धोत्रे यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. अकोल्यातील जुना इन्कम टॅक्स चौक गोरक्षण रोड स्थित फिटनेस फ्युजन जिमचे व्यवस्थापक प्रवीण तायडे, जिमच्या महिला ट्रेनर काजल अर्जुन वानखडे व जिमचे डायरेक्टर मोहम्मद सफान, मोहम्मद सलमान, अनीस इक्बाल, शाहिद इक्बाल यांनी खासदार अनुप धोत्रे व ओंकारनाथजी शुक्ला यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार केला. यावेळी अरविंद तायडे, योगेश सरदार, अनुराग आगरकर, अभिजित पांडे, राजू ढोके, कृष्णा मालिया, राजेश भाऊ, कुमारी आंचल ठाकूर, मंजूर इलाही, हंजला अमीन अली, वसीम अली मीरसाहेब, अब्दुल अजीम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी युवा खासदार अनुपजी धोत्रे यांनी फिटनेस फ्युजन जिमची पाहणी केली. जिममधील अत्याधुनिक साधनसामग्री तसेच महिलांना व्यायाम करण्यासाठी वेगळी व्यवस्था, स्वच्छ वातावरण यासह विविध सुविधा पाहून खासदार धोत्रे यांनी प्रसन्नता व्यक्त केली. फिटनेस फ्युजन तर्फे खासदार अनुप धोत्रे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सारी मैनेजमेंट, सारे कोचेस, आपका जिम देख के, आपके आपकी फैसिलिटीज़ देख के बहुत अच्छा लगा. स्पेशली जो जिम में फीमेल जो यहाँ पे ट्रेनिंग लेने के लिए आते हैं, जिम के एक्सरसाइज करने के लिए आते हैं, उनके लिए यहाँ पे एक प्राइवेट सेक्शन बनाया गया है. प्राइवेसी को
बहुत ज़्यादा इम्पोर्टेंस दिया गया है। साथ ही साथ जो इक्विपमेंट्स है वो काफ़ी मॉडर्न है, फ्लोरिंग भी जो है वो भी काफ़ी अच्छी है। और मुझे जो पता चला अभी कि लगभग 500 यहाँ पे स्टूडेंट्स इस जिम में आते हैं और जो लोकेशन है वो भी हार्ट ऑफ सिटी है, प्राइम लोकेशन है। घरोघरी गणपती बाप्पा पाठोपाठ मंगळवारी गौराईचे आगमन झाले होते। काल अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन व आज गौराईचे विसर्जन करण्यात आले। गौराईला विदर्भात महालक्ष्मी म्हटलं जातं। सध्या सण उत्सवाचा काळ सुरू असून घरोघरी गौराईचे आगमन, गौरी आगमन मंगळवारी झाले। त्यानंतर गौरी पूजन आणि गौरी विसर्जन असे 3 दिवस महत्त्वाचे असतात। यंदाचा गणेशोत्सव खास होता, कारण यावर्षी गौराई मंगळवारी आल्या। काल अनेक ठिकाणी गौरी पूजन केले गेले। गौरी पूजन म्हणजे गौराईला पाहुणचार। हा नैवेद्य देखील प्रांतानुसार वेगवेगळा असतो, पण साधारणतः पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ, शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ, दुधी भोपळा घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी पदार्थ केळीच्या पानावर रीतसर वाढली जातात। नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात। पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात। संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो। काल अनेक ठिकाणी आरती व महाप्रसादानंतर आज गौराईचे विसर्जन करण्यात आले। गौराई माहेर वाशिणीचे हे 3 दिवस भक्तिरंगात न्हावून गेलेले असतात। गौराई उत्सवानिमित्त अकोल्यात विविध देखावे साकारण्यात आले होते। लेखक आणि संपादक ज्ञानेश महाराव यांनी भाषणातून वारकरी संप्रदाय व प्रभू रामचंद्रबद्दल अपशब्द काढून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत शिवसेना शिंदे गटाकडून अकोल्यातील गांधी चौकात आंदोलन करण्यात आले। लेखक संपादक ज्ञानेश महाराव यांनी भाषणादरम्यान प्रभू रामचंद्र स्वामी समर्थ व वारकरी संप्रदायाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून केला जात आहे। या प्रकरणी कोल्हापुरात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। दरम्यान आज अकोल्यातील गांधी चौक येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। ज्ञानेश महाराव भाषण देत असताना मंचावर शरद पवार असतानाही त्यांनी ते ऐकून घेतलं, म्हणून शरद पवारांच्या अशा वक्तव्याला समर्थन आहे का असा आरोप शिंदे गटाने केला आहे। ज्ञानेश महाराव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान यावेळी ज्ञानेश महाराव आणि शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। ज्ञानेश महाराव हे जे लेखक आणि एक वृत्तपत्रात काम करणारे जे आहे, त्यांनी जे वक्तव्य प्रभू रामचंद्राबद्दल, स्वामी समर्थांबद्दल, वारकरी संप्रदायाबद्दल जे वक्तव्य केलं आणि या मंचावर शरद पवार सारखे महाराष्ट्राचे देशाचे नेते बसलेले असताना त्यांनी ते ऐकून घेतलं। हिंदू धर्माविषयी वारंवार जेही वक्तव्य होते त्यांना शरद पवारचं समर्थन असते। अशा शरद पवारांना एक पक्ष म्हणून आणि एक सामान्य माणूस म्हणून सुद्धा आमचा निषेध आहे। अकोला जिल्ह्यातील राजस्व निरीक्षक मंडळ अधिकारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांनी 1 दिवसीय धरणे आंदोलन केले। कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास 13 सप्टेंबर पासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला। अकोला जिल्ह्यातील मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या गेल्या काही वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून विविध आंदोलन करून सुद्धा शासन याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत। जिल्ह्यातील मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत निर्णय घ्यावा याकरिता दिनांक 6 सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले। दिनांक 9 सप्टेंबर रोजी संबंधित तहसील कार्यालय येथे 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या पश्चात आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्यात आले। या पश्चात शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार न केल्यास मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे। शासनाने मंडळ अधिकारी संवर्गाचे मासिक वेतन शासन निर्णयाप्रमाणे दरमहा 5 तारखेच्या आत करावे, तसेच
नायब तहसीलदार संवर्गामध्ये होणाऱ्या पदोन्नतीसाठी मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांचे पदसंख्येचा आढावा घेऊन मंडळ अधिकारी व अव्वल कारकून पदोन्नतीचे प्रमाण त्वरित निश्चित करावे या मागण्या यावेळी कर्मचाऱ्यांनी रेटून धरल्या होत्या. मागील 2 वर्षापासून मंडळ अधिकारी संवर्गाचे अमरावती भागातील वेतन नियमित होत नाही. आणखी वेतन नियमित होण्याबाबत आणि दुसरी मागणी म्हणजे मंडळ अधिकारी आणि अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती केली जाते. त्या पदोन्नतीचं एक प्रमाण ठरलेलं आहे. त्या प्रमाणाचा आढावा घेण्याबाबत अशा ह्या 2 प्रमुख मागण्याबाबतच आम्ही आज हे आमचं आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनातील दुसरा टप्पा म्हणजे आज जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आम्ही इथं देत आहोत. वेतन वेळेवर न झाल्यामुळं बऱ्याचशा लोकांचे कर्जाचे हप्ते किंवा LIC हप्ते बाधित होतात. त्या भरणं होत नाही. त्यामुळे त्यांना व्याजाचा भूर्दंड किंवा पेनॉल्टीसारखे दंड ते पेनॉल्टीसुद्धा त्याच्यावर लागते. त्यामुळे विनाकारण सभासदांना त्याचा त्रास भोगावा लागतो आणि मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती न मिळाल्यामुळे दुसऱ्या आमच्या संवर्गावर अन्याय होत आहे. त्याकरताच आम्ही हे आंदोलन सुरू केले आहे. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. नागपूर हिट अँड रन प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांचे मौन. बावनकुळे यांनी वक्तव्य टाळले. रमाबाई आंबेडकर नगरात आढळला कुजलेला मृतदेह. परिसरात उडाली खळबळ. माहिती व मनोरंजनाची 23 वर्षे पूर्ण. RRC वर्धापन दिन जल्लोषात साजरा. अखेर आनंदाचा शिधा किटचे वाटप सुरू. RRC बातमीनंतर प्रशासनाला आली जाग. देशमुख कुटुंबामध्ये 2 पिढ्यांचा वारसा. श्री महालक्ष्मीची स्थापना व विसर्जन संपन्न. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.